सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 13 मे आणि या 13 मेला दुपारनंतर सकाळपासून असलेल्या गरमी असलेल्या भागांमध्ये ढगांची गर्दी ही 2:30 ते 3च्या सुमारास मध्ये वाढणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी जिल्हे थोडे वेगळे आहेत आणि त्या जिल्ह्याला 3:30च्या आसपास तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत सक्रियतेची शक्यता दाट आहे। तर सर्वप्रथम आपण धुळे साक्रीच्या भागांमध्ये हा वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे। नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये सुद्धा हे वातावरण यावेळी 4 वाजेपर्यंत दाखल होऊ शकतं। गरमीची लेव्हल आणि गरमीच्या लेव्हलमुळे वाऱ्याची जी काही गती आहे ती देखील स्थिरावलेली पाहायला मिळू शकते आणि याच कारणास्तव 4 ते 5 वाजता हा वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर काही ठिकाणी वातावरण हे सर्व दूरच्या व्याप्तीचं नाहीये आणि हे वातावरण व्याप्तीचा विषय आपण वारंवार का घेतोय, कारण की जर मला ह्या तारखा सांगायच्याच असल्या तर मी एकदमच सांगून टाकल्या असत्या की 13, 14, 15, 16, 17 या तारखेला भाग बदलत पाऊस पडणार आहे। ही तुम्हाला समजणारी गोष्टी नाहीयेत, त्यामुळे थोडक्यात समजून सांगण्याचा आणखीन प्रयत्न करेल। नाशिक जिल्ह्याला आभाळाची गर्दी आणि व्याप्तीचा विषय 15 ते 20% एवढा का राहतोय, कारण की अनेक ठिकाणी नुसतं ढगाळलेलं वातावरण आणि वाऱ्यामुळे पांगापांगी होणं, तर अनेक ठिकाणी चांगला मेघगर्जनेचा पाऊसही पडणं हे नाशिकच्या जवळपास उत्तर आणि दक्षिण पूर्व असलेल्या तालुक्यांची स्थिती आहे। त्याच दिशेने जर आपण पाहिलं पुण्याची ही सेम कंडिशन आहे। साताऱ्याची सुद्धा दक्षिण उत्तर भागाची व्याप्ती वाढलेली आहे आणि कोल्हापूर, सांगलीच्या भागात देखील हा दस्तक देतोय। विषय राहिला पंढरपूर, सोलापूर भागांचा, तर इथे व्याप्ती कमी आहे पण वातावरण मात्र खूप सक्रिय होण्याचा अंदाज आहे। अहिल्यानगरला सुद्धा दक्षिण, संगमनेर परिसर, अकोले, राहुरी, शिर्डी भागांमध्ये भाग बदलत यापेक्षाही सविस्तर सांगायचं म्हटलं तर 15 ते 20% एवढा व्याप्तीचा वातावरण आज दुपारनंतर ऍक्टिव्ह होणार आहे। छत्रपती संभाजीनगरला वातावरण भीती दाखवेल तर काही ठिकाणी मोजक्या स्वरूपाचा पडेल अशी स्थिती आहे। वैजापूरचे दक्षिणेकडील भाग, पैठण, गंगापूरमध्येची दस्तक काही ठिकाणी राहू शकते। जळगाव उत्तर भागांना काही ठिकाणी, तर जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत ही सक्रियता आहे। सोलापूरच्या निघलेल्या वातावरणाचा प्रभाव बीड जिल्ह्यामध्ये, लातूर, धाराशिव परिसरामध्ये काही मोजक्या भागांना राहील। सर्वांना धाक नाहीये, मात्र आभाळ दिसल्या तुमचा कांदा वगैरे जे काय आहे ते 2:30 ते 3च्या सुमारास गरमीची लेवल आणि आभाळ पांढऱ्या कलरचं आणि थोडस अंधुक धुईसारखं वातावरण पाहायला मिळालेल्या भागांनी सतर्क राहणं हे बीड जिल्ह्यासाठी आणि लातूर जिल्ह्यासाठी हा अंदाज होता। पश्चिम भागांमध्ये मात्र तो आवर्जून येण्याचा प्रयत्न करेल, कारण की गरमीच्या लेवलला तिथे चांगलीच दाद मिळते। त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा म्हणावा अशा पद्धतीचा नाहीये आणि त्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाची जी काही कंडिशन आहे ती मात्र संध्याकाळपर्यंत दाखल होऊ शकते। वातावरण तुम्हाला पश्चिम भागाकडनं आणि क्रॉस मध्ये दक्षिण साईडकडनं आभाळ दिसलं प्रत्येक गावखेड्याला, त्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे। या पलीकडेही जाऊन सांगायचं म्हटलं तर सर्वात मोठी तारीख 14 आणि 15 ही महाराष्ट्रामध्ये सांगितली, पण मी तुम्हाला त्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ दिलेला आहे 2 दिवसापूर्वी, की विषय असा आहे की हा वातावरणाचा प्रभाव स्थानिक लेवलला आहे। मग घाबरायचं कोणी, कारण की लग्नाची सर्वात मोठी तारीख आहे। या ठिकाणी ह्या नियोजनकारांना एक विनंती असेल, जर तुम्हाला रात्रीच्या लग्नाला, दिवसाच्या लग्नाला तर त्रासच नाहीये, कुठेच पाऊस दिवसाच्या लग्नाला अडथळे घालणार नाही, 4-5 वाजेपर्यंत बिनधास्त लग्न पार पडतील। मग 4 किंवा 5च्या नंतर किंवा संध्याकाळपर्यंतच्या लग्नाला कुठे अडथळे साहजिक येऊ शकतात, तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल। 10-5 गावखेडे सिल्लोडमध्ये, कन्नडमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये, पण विषय विनंती अशी आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला दक्षिण भागाला गरमी चांगली पद्धतीची पाहायला मिळाली आणि ढग दिसले तरच सतर्क राहा, नाही तर एवढा मोठा धाक 14 तारखेच्या लग्नांना नाहीये। सेम कंडिशन अहिल्यानगर, बीड, जालन्याचे आहे आणि लातूरचे आहे। ढग येतील, 1-2 ठिकाणी पडतील, धाक मोठा नाहीये, बिनधास्त लग्न कार्य पार पाडायचे। त्यानंतर विषय येतोय 15 आणि 16 तारखेचा। सेम कंडिशन सोलापूर वगैरे भागांमध्ये मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले की आपल्या एका अंदाजावरती ऊस उत्पादक शेतकरी पाणी थांबवतो, त्यामुळे एवढी मोठी काही शक्यता तिथे नाहीये। विनंती तुम्हाला सांगितलेली आहे की 22 ते 23 तारखेदरम्यान मोठा अवकाळी हा महाराष्ट्रावरती येतो। त्याची व्याप्ती भाग बदलत पद्धतीने नाही तर ती चांगल्या पद्धतीने आहे, 40 ते 50% व्याप्ती, पण जवळपास
हा 4 ते 6 दिवस जास्त असल्यामुळे अनेक भागांच्या मशागतीचे कामं त्या पावसामुळे आटोपतील असा अंदाज आहे आणि तो जवळपास 4-5 दिवस कंडिशन नुसार राहील अशी परिस्थिती आहे। आता शेवटचं जाता जाता एवढं सांगेल की हा जो लाईव्ह आहे आपला हा शेवटचा आहे, शॉर्ट रील थोडक्यात अंदाज 2 मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्ये इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळतील, पण लाईव्ह आपण पूर्णपणे 15 तारखेपासून ऍप्लिकेशन मध्ये वळवलं आहे। त्यामुळे पेरणीचं नियोजन, पावसाच्या धारा किती प्रमाणात आहे, कारण की पश्चिम महाराष्ट्राला दरवर्षी पाऊस अवकाळी पडला तर तो ठीक राहतो, नाहीतर बारीक मान्सूनच्या पावसावरती व्यवस्थित पेरण्या होत नाहीये। दिवसभर पाऊस पडतो पण अंगावरचे कपडेही ओले होत नाही, अशा पद्धतीने शेतकरी पश्चिम महाराष्ट्राचा, मराठवाड्यातला सुद्धा आणि पूर्व विदर्भातला सुद्धा हैराण आहे। ह्युमिडिटीच्या लेवलकडे जर लक्ष देऊन पाहिलं तर ऍप्लिकेशन मध्ये आपण ते सविस्तर सांगूयात, फी काही मी जास्त मोठी ठेवली नाही त्याच्यामध्ये, पण विनंती आहे जरा असा आपण ह्या वर्षी स्ट्रिक्टली काम करूयात आणि तुमच्या दुबार पेरणीच्या संकटाला थोडंसं अजूनही त्याला कमी करण्याचा प्रयत्न करूयात। तर जाता जाता एवढं सांगेल की हे बघा, आजचा जो काही सांगितलेला तुम्हाला मी सुरुवातीचा पाऊस आहे तो येणार आहे। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक क्षेत्राच्या दक्षिण उत्तर डोंगराळ परिसरातला समावेश आहे। त्याचबरोबर पुणे वगैरे सेम कंडिशन मध्ये सातारा, कोल्हापूर, राधानगरी परिसर हा देखील आहे। राहुरीकडे 1-2 ठिकाणी, अहिल्यानगर मध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीचं आहे। मग नागपूर साठी किंवा वाशिम, यवतमाळ या भागासाठी नवीन काय पद्धत आहे का, तर लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्रात पाऊस मोठा राहिलाय त्या वेळेस विदर्भामध्ये त्याचा जोर कमी राहिलेला आहे। ठीक आहे, मग याची व्याप्ती जास्त कुठे पुणे, सांगली, सातारा, नाशिक वगैरे भागात आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आहे। आणि एक विनंती आहे, ऍप्लिकेशनचे पैसे तुम्हाला विनंती करतोय, मी सिक्युरिटीचे आजच ठेवले आहेत, 100 रुपये, 250 रुपये एका वर्षासाठी मोफत अंदाज तिथे राहणारच आहे। फक्त तुमचे जो तुम्ही नंबर देताय, तुमचा जो पत्ता सांगता त्याच्यामध्ये तो वाया जाऊ नये, कुठे कोणी चोरून घेऊ नये म्हणून ती सिक्युरिटी तेवढी टाईट ठेवलेली आहे, त्यासाठी ते चार्जेस आहेत। बाकी हे जे सांगतोय मी तिथे तेच सांगणार आहे। मात्र लाईव्ह आपला हा आजचा शेवटचा आहे। 10-5 कमेंट घेईन आणि आपल्या व्हिडिओला पूर्ण विराम देईल। तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड, सध्या तरी भीती नाहीये। बाकी तुम्हाला 17-18 तारखेनंतर शक्यता आहे आणि पुढे 22-23 नंतर तुमच्या भागात चांगली सुरुवात राहील। सांगली तासगाव आज सुरुवात होते, विनोद जगदाळे सर। तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड देखील मोजक्या ठिकाणी 1-2 ठिकाणची शक्यता आहे संध्याकाळी, मध्यरात्री, कारण की गरमीच्या लेवलमुळे होऊ शकतं, पण धोके मोठे नाहीत। जामखेड, जिल्हा नांदेड, नांदेडच्या खूप कमेंट्स येतात, आपल्या भागात सध्या धोका नाहीये। दक्षिण भाग जो आहे देलगूर वगैरे परिसर, इथे शक्यता वाटते 1-2 ठिकाणी, आणि 1-2 ठिकाणचा पाऊस आता मी सांगणं देखील बंद केलंय, कारण की 1-2 ठिकाणी 10-5 गावं घेतात, बाकीचे गुन्हेगार वाट बघतात। मेहकर असेल, बुलढाणा असेल, 1-2 ढगांचा अपवाद आहे। आणि आजचा जो काही पाऊस आहे तो पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये गरमीच्या लेवलमुळे आणि तिथे ढगांची आगमन जास्त असल्यामुळे तिथे वातावरण जास्त प्रमाणात आहे। पैठणला देखील फाटेसर राहू शकतो। लगेच पवन धाके सर लगेच करून टाका, म्हणजे पुढच्या वर्षी पर्यंत तुम्हाला ते गेले 1 वर्षभर, म्हणजे हा पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये तुम्हाला ते फ्रीमध्ये राहणार आहे। आणि ह्या वर्षी रासायनिक खताचा खूप तुटवडा आहे, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना रासायनिक खताशी जमिनीच्या सवय लागली, त्यावरती आपण उपाय काढलाय। इस्रायल तंत्रज्ञानाची काही गोष्टी आहेत त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मी सांगेल। तर बघा, अहिल्यानगरला आजही आहे सुभाष पाटील सर, पण सगळे गाव गेल्याची गॅरंटी घेऊ शकत नाहीये। अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीची तुळे आहेत आणि जसं तुम्ही अजून 10 दिवस फक्त थांबा, जे ऊस उत्पादक बागायतदार शेतकरी आहेत, 10 दिवसानंतर बरीचशी कायापालट होणार आहे। 22-23 तारखेपासून राज्यामध्ये अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना जवळपास 50% भाग तरी व्यापील अशी शक्यता दिसते। वाढणार तर आहे ते, गेल्या वर्षीचा थोडा एक शेड्यूल राहणार आहे, म्हणजे गेल्या वर्षी जसं 1 महिनाभर राहिलं होतं त्या पद्धतीचा 1 आठवडाभर चांगला काळ येणार आहे। थोडे दिवस बाकी आहेत 10 दिवसानंतर। तर जय शिवराय, धन्यवाद।